नाही, मला एवढंच वाटतं की हा जो काही प्रश्न आहे आरक्षणाचा, मग तो ह्या सगळ्याच आरक्षणाच्या प्रश्नाच्या बाबतीत सरकारने सामंजस्याने तोडगा काढणं गरजेचं आहे. कुठल्याही समाजात तेढ निर्माण होऊ नये अशा स्वरूपाने हा निर्णय घेणं आवश्यक आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून मला या ठिकाणी असं वाटलं की येऊन भेट द्यावी. त्या दृष्टिकोनातून मी पण मुद्दाम आज स्थानिक लोकप्रतिनिधी माझ्याच मतदारसंघात चालू असल्यामुळे मुद्दाम त्या ठिकाणी मी भेट दिली. मागच्याही 5-6 दिवसात मी काही काल पंढरपूरला आणि पुण्याला आणि मुंबईलाही होतो. पण मला एवढंच वाटतं की सामंजस्याने हा प्रश्न सुटावा, कुठेही तेढ निर्माण होऊ नये. महाराष्ट्र हा साधू संतांचा, वारकरी संप्रदायाचा आणि खूप मोठ्या पद्धतीनं समाज सुधारकांचा महाराष्ट्र आहे. त्यामुळे इथं कुठल्याही परिस्थितीत अशा पद्धतीचे तेढ निर्माण होऊ नये एवढीच या निमित्ताने अपेक्षा करेन. दोन्ही आंदोलन याच ठिकाणी झाले पाहिजे साहेब. तर इथली काही सामाजिक तेढ निर्माण करणारी अशी परिस्थिती या ठिकाणची झाली आहे. काहींना वाटतं तुम्ही काही ठिकाणी तुम्ही येत नाही, समजा आता या भेटीत तुम्ही हे तुमचं धोरण पक्षपाती असा सुद्धा आरोप होतो आंदोलकांचा. मी तुम्हाला एकच सांगतो, स्थानिक प्रतिनिधी म्हणून मला येणं गरजेचंच असतं कुठेही काय असलं तरी. त्या दृष्टिकोनातून मी आज आलेलो आहे. आणि मला एवढंच वाटतं की मी स्वतः 100% सेक्युलर विचाराचा माणूस आहे. त्यामुळे माझ्याबद्दलचा काहीच कोणी ते असा गैरसमज असण्याचं काही कारणच नाही. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.